मित्र कुमार सप्तर्षी अनवर हे आमचे खूप जुने, म्हणजे 70-80च्या काळामध्ये हे युक्रानचे आणि मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष आणि त्याचवेळी नामदेव ढसाळ पॅन्थरचे आणि मग इतर युथ फेडरेशन वगैरे अशा विविध संघटना होत्या. अशा त्या काळामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं पक्षाच्या विचाराच्या किंवा जे एक विशिष्ट विचाराच्या माध्यमातून जनआंदोलन, जनप्रबोधन, जनचळवळ कशी असावी त्याचं सक्रिय आम्ही असलेले कार्यकर्ते आहोत. आज या ठिकाणी आपण सेवाग्राममधून आलात. मी त्या ठिकाणी भाग्य माझं की आत्ता ज्यांचा उल्लेख केला बाळासाहेब भारद्यांचा, त्यांच्याबरोबर दादांच्याबरोबर विनोबांना भेटायला मी जवळजवळ 5 वेळा वेगवेगळ्या प्रसंगातून आलो. त्यावेळी 3 वेळा त्यांचं मौन होतं आणि निर्मलाताई देशपांडेंच्या बरोबर 2 वेळा भेटलो. त्यांची भगिनी त्यांच्याबरोबर असायच्या. आणि तुम्ही सेवाग्राम मला आलात ना, तर मला असं वाटतं की विनोबाचा काही विचार घेऊन तुम्ही खरंच, म्हणजे मी श्रद्धावान माणूस आहे. कदाचित श्रद्धा शब्द याला आवडतो का नाही मला माहीत नाही, कारण मी वारकरी संप्रदायात असल्यामुळं. तुम्हाला गंमत सांगतो, बाळासाहेब भारदे हे म्हणायचे की आस्तिक आणि नास्तिक ते काय म्हणायचे, देव आहे हेही श्रद्धा आहे आणि देव नाही हीही श्रद्धा आहे म्हणाले. हो, असं म्हणायचे ते. आणि ते स्वतः भागवत संप्रदायाचे फार मोठे भाष्यकार होते. मी स्वतः काँग्रेस सेवादलामध्ये सुरुवातीला माझे मोठे मामा हे स्वातंत्र्य सैनिक वयाच्या 20व्या वर्षी 42च्या चळवळीमध्ये आंदोलनामध्ये होते. आणि त्या सगळ्याचा जो परिणाम आहे, म्हणजे इतका परिणाम झाला की मी लहान होतो आणि त्याचं खादीचं व्रत, चरखा वगैरे मी बघायचो माझ्या मामांचा. आणि तो काळ असा भारवलेला होता की माझा आवाज त्यावेळी चांगला होता. मी लहानपणी आणि सेवादलातही गाणी म्हणत होतो. पण इतका लहान होतो की पाहुणे आले तर वडील मला म्हणायचे, बाळ गाणे गायला तर मी वंदे मातरम गायचो. कधी गायचं तीच मला म्हणजे कळायचंच नाही की केव्हा गावं. अशा काळातला तो एक प्रभाव होता. आणि काँग्रेस सेवादलामध्ये वावरत असताना किंवा सकाळी बरोबर झेंडावंदन, पुण्यामध्ये काँग्रेस सेवादलाच्या खूप शाखा होत्या. आपल्याला आश्चर्य वाटेल, आज फार नामशेष झालेल्या आहेत एखाद दुसरी संघटना शाखा. जशी राष्ट्र सेवादलाची जशी अवस्था आहे तशीच काँग्रेस सेवादलाची झालेली आहे. 100 शाखा होत्या. मी नानापेठेमध्ये आयलाश्रमच्या शेजारीच राहत होतो. राजेवाडी म्हणजे पूर्वीची भोकरवाडी. प्रबोधनकार ठाकरेंनी त्याला राजेवाडी केलं. दलित समाजाची वस्ती होती. आणि त्या आयलाश्रमच्या मैदानावर आमचं झेंडावंदन झालं की त्यावेळी समूह गान वगैरे व्हायचं आणि मग गांधी कथा व्हायच्या. मग त्यावेळी दानशिखरे, बाळासाहेब भारदे, ताराबाई म्हणजे अक्का वैशंपायन, ताराबाई साठे, त्यानंतर राधाबाई आपटे म्हणजे आपटे गुरुजींची पत्नी, असे अनेक लोक आम्हाला रोज गांधी कथा सांगायला यायचे. हा माझा तो एक लहानपणी काँग्रेस सेवादलामध्ये झालेला एक संस्कार म्हणा. त्यानंतर माझे आई वडील हे वारकरी संप्रदायामध्ये. आई माझी माऊलींच्या पालखीबरोबर पायी जात असायचे अनेक वर्ष. आणि वडील आंघोळ झाले की हरिपाठ म्हणायचे. ते आम्हाला सकाळी हरिपाठ ऐकायला यायचा. गांधीकथा आम्हाला ऐकायला मिळाल्या. मामांचं स्वातंत्र्य चळवळीतलं जसजसं मी पुढे विद्यार्थी, त्याचा प्रभाव, एकूणच वातावरण त्यावेळेचं जे होतं आमच्या शालेय जीवनातलं, स्वातंत्र्य मिळून काही काळ गेलेला, म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतरची 2-3 वर्षाची किंवा 4-5 वर्षाची पिढी आपली. आम्ही काही स्वातंत्र्य सैनिक नाही, पण आमच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये किंवा पुढे वाटचाल करत असताना अनेक स्वातंत्र्य सैनिक हयात होते. हे आमचं भाग्य आहे. आणि त्यांचा सहवास आम्हाला लाभला, हे आणखीन मोठं भाग्य आहे. आणि त्यातून काही घडलो आम्ही. बाळासाहेब भारद्यांचं एक वाक्य, मी आता कुमारने सांगितल्याप्रमाणे भारद्यांचा उल्लेख मी अनेक वेळा करतो, कारण 20-21 वर्ष त्यांच्याबरोबर खूप सहवास लाभला. ते म्हणायचे की माणूस कशातून मोठा होतो, तर सर्वसाधारण आपण म्हणतो की व्यासंगातनं होतो. तर बाळासाहेब भारदे म्हणायचे व्यासंगातनं होतो, पण व्यासंगापेक्षा सत्संगातून होतो म्हणाले. तो अधिक प्रभाव आपल्या मनावर करून जातो. आणि तसं थोडंफार मला लाभलं. काँग्रेस सेवादलाचा मी उल्लेख केला या ठिकाणी. आता अलीकडे तर अनेक राजकीय कार्यकर्त्यांना राष्ट्र सेवादल, काँग्रेस सेवादल, कोणतं सेवादल काहीच कळत नाही. ते त्यांना वाटतं दोन्ही एकच आहेत. वेगळे, पण विचार समतेचा आहे, समाजवादाचा आहे, पण वेगळा आहे. साने गुरुजींच्या प्रेरणेतून राष्ट्र सेवादलाची स्थापना झाली. पण हे काँग्रेस सेवादल
हे मूळ हिंदुस्थानी सेवा दल डॉक्टर नासू हर्डीकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गोकाकचा जो धबधबा आहे घटप्रभेचा त्याच्याजवळ त्यांचं हॉस्पिटल, गांधींचा त्यांच्यावर इतका प्रभाव की गांधींच्या सूचनेप्रमाणे त्यांनी कुष्ठरोग्यांचं त्या ठिकाणी हॉस्पिटल पुढं मग चालू केलं. त्यांनी ते हे हिंदुस्थानी सेवादल स्थापन केलं. नंतर त्या हिंदुस्थानी सेवादलाचं रूपांतर काँग्रेस सेवादल या नावामध्ये झालं. तर गांधी कथांचा जो प्रभाव आहे आणि माझं आयुष्य म्हणजे कसे भागवत संप्रदाय दोन्ही पण आहे आणि भागवत संप्रदायाच्या परिणामात लहानपणापासून खूप कीर्तनं मला प्रवचन वगैरे ऐकता आली. आत्ता वर्तमान भविष्य भूतकाळ मला सहज माझ्या लहानपणी 5वी 6वीत असताना एक मी कीर्तन ऐकायला बसलो होतो आणि मामासाहेब दांडेकर ते कीर्तन करत होते. तर त्याने एक वाक्य वापरलं होतं की आपण सारखी माणसाचा वेळ जो चालला आहे तो कसा चालला आहे. एक तर भूतकाळातल्या आठवणीमध्ये आपण इतके रमतो हे सांगितल्याप्रमाणे आणि भविष्याची सारखी चिंता करतो आणि वर्तमान असंच वाया घालवतो. मग ते काय म्हणाले होते की भूतकाळाची आठवणी आणि भविष्याची चिंता यात प्रत्येक वर्तमान आपला वाया जातो म्हणाले. कालची आठवण उद्याची चिंता आज चाललाच आहे पण हा आज काल होणारच आहे, काल होता आणि उद्या असणार आहे याची जाणीव राहत नाही. ह्याची आठवण कुमार सप्तर्षींनी आपल्याला त्यांच्या मनोगतातून विचार आणि त्याचीच आज खरं फार मोठी आवश्यकता आहे. गांधींचं पहिल्यांदा परिणाम माझ्यावर काय झाला तर देशभक्ती, पण ती देशभक्ती किंवा राष्ट्रवाद गांधींचा फार वेगळा होता आणि तो लहानपणापासून आमच्यावर रुजल्यामुळं आत्ता जे चाललंय ना आता ते गोविंद देवगिरी म्हणजे नगर जिल्ह्यातले ते किशोर व्यास आणि बाळासाहेब भारद्यांच्यामुळे त्यांची माझी ओळख झाली. आता ते गोविंद देवगिरी वगैरे झालेत आणि ते कुठल्याही प्रवचनाला परवा दत्त जयंतीच्या ट्रस्टच्या कार्यक्रमाला आले आणि तिथं संभाजी भिडे मोदी वगैरे ह्यांच्यावर बोलत राहिले. त्यांनाच ते आम्हाला भेटायला नेलं आतमध्ये. म्हटलं दत्तावर प्रवचन होतं का मोदींच्यावर आणि त्या संभाजी भिडेंच्यावर होतं, मला काही कळायलाच नाही म्हटलं आम्हाला. आणि त्याची प्रचिती रोज येते आपल्याला बघा. आज सुद्धा परवा देखील त्यांनी काल काहीतरी स्टेटमेंट केलं सुरत लुटली वगैरे त्याच्यावर ही खंडणी वसूल करत होते सक्तीने असा शब्द वापरला आहे गोविंद देवगिरींनी. आणि यांना कसले साधवून कसले मला काय समजतच नाही हो भागवत संप्रदायातलं. म्हणून ही बंडखोरी तेव्हापासून केली आणि त्या बंडखोरीचा एक वेगळा म्हणजे गांधींचा एक वेगळा प्रकार होता की संघर्ष म्हणजे अतिरंजित हिंसाचाराचा संघर्ष न करता मतपरिवर्तन प्रबोधन कसं होईल हे गांधींचं जीवनातलं मोठं सूत्र आणि ते मला अधिक भावलं अधिक पटलं. म्हणून आता यांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही कधी कधी हे पडद्यावर जातो पक्षाची भूमिका मांडायला. अलीकडे मी जरा कमी केलं आहे कारण समोरची माणसं त्यांच्याबरोबर बोलावं की नाही अशी अवस्था असल्यामुळं आणि कसं बोलू नये हे रोज सारखं दिसत असल्यामुळं जाणं अलीकडे टाळतो आम्ही. त्यामुळं आता साधी गोष्ट आहे गांधींचा किती प्रभाव आहे की एखादा प्रखर मुद्दा खोडून काढताना सुद्धा बाळासाहेब भारदे आम्हाला सांगायचे चिडून रागाने बोलवायचं नाही असं म्हणायचं. तुम्ही म्हणलात तुमचं बरोबर आहे पण माझा नम्र दावा आहे की तुम्ही चुकीचं बोललात. पण चुकीचं बोललं हे सांगायचं पण नम्र दावा आहे सांगा तो कदाचित बोलणार नाही. पण आता कदाचित आता असे लोक आले की त्यांना हेही कळणार नाही नम्र दावाही कळणार नाही अशा अवस्थेत आता आपला देश आलेला आहे. म्हणून गांधी मला क्षणाक्षणाला सारखे भावतात की आठवतात की या सर्वांचं उत्तर गांधी आहे. आत्ता आम्ही चळवळीचा जो काळ होता म्हणजे कुमार आणि त्याचे सहकारी किंवा मी काँग्रेस सेवा दलात नंतर युवा काँग्रेसचा अध्यक्ष आहे त्यानं चिंतन शिबिरं व्हायची, प्रबोधन शिबिरं व्हायची, नेतृत्व प्रशिक्षण शिबिरं व्हायची. वेगवेगळ्या विषयावर आम्ही नामवंतांना त्या ठिकाणी बोलवून त्यांचं मार्गदर्शन घेत होतो. आज ती प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणात थंडावलेली आहे, खंडित झालेली आहे. तर ती खंडित झालेली प्रेरणा किंवा परंपरा जी आहे ती या गांधी भवनातून कुमार सारखं काही ना काही निमित्त करून आज घडवतो. ही फार मोठी आनंदाची बाब आहे, खूप चांगली आशादायक अशी बाब आहे. आणि म्हणून पहिलं गांधींचं मला काय आवडलं की देशभक्ती करा परंतु आत्ताचा राष्ट्रवाद ज्या पद्धतीने मांडला जातो आणि त्यांचा आता विनोबा तर गांधींचे पहिले सत्याग्रही त्यांना तर जग हेच सीमा नसलेलं जग असावं ही त्यांची कल्पना होती. किती प्रभाव. बिंदू चौकामध्ये विनोबांची सभा होती. बिंदू चौक म्हणजे कोल्हापूरचा ऐतिहासिक चौक आहे सभेचा
आणि सभा संपवून ते म्हणाले जय हिंद. तर काय 2-4 लोक असे मोठ्या ओरडले, कोल्हापूरात असल्यामुळं जय हिंद म्हणा. विनावा म्हणले मी नाही म्हणणार जय हिंद. मग थोडी छोटेसे दगडांचे काही असे प्रकार काहीतरी फेकून मारलं. मी कितीही मारा म्हणाले, मी जय जगतच म्हणेल. ही जी प्रेरणा आहे ही गांधींच्या विचारांची प्रेरणा आहे. आणि खरं म्हणजे आज त्याची आवश्यकता आहे. युद्ध हे काही उत्तर नाही. आता चाललंय हे सगळं जगामध्ये, हे आपण सगळं पाहतोय. मला आणखीन म्हणजे बाळासाहेब भारदेंची आठवण एवढ्या करता होती की जेव्हा पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, विशेषतः दुसरं महायुद्ध आणि पहिलं पण, गांधी अहिंसेचा पुरस्कार करत होते, पण लोक त्यांची टिंगल करायचे. आणि मग 1945 साली नागासाकी आणि हिरोशिमा ह्याच्यावर जाऊन अणुबॉम्ब पडला आणि लाखो लोक मृत्युमुखी पडले, लाखो विकलांग झाले, उद्ध्वस्त झाले वगैरे वगैरे. खूप घडलं त्यावेळी. आता आपल्याला, आपण त्यावेळी 1-2 वर्षाचे कुणी असाल किंवा नसाल किंवा त्याच्यानंतर जन्म झालेले लोक असतील, पण तो जो एक संवाद झाला, मग बाळासाहेब भारदेंचं पुढचं सांगणं होतं की गांधींच्या अहिंसेचा अर्थ ज्यांना अनेक वर्ष कळला नाही त्यांना हिंसेचा अनर्थ कळला म्हणाले. म्हणजे हिंसेचा अनर्थ कळाला म्हणून अहिंसेचं महत्त्व कळालं, पण तरीसुद्धा अजून कळालं असं आपण म्हणू शकत नाही. आणि म्हणून शेवटी जसं बाळासाहेब भारदे नेहमी म्हणायचे की भागवत संप्रदाय, पुढे जाऊन म्हणायचे की गांधी, जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे गांधी आहे, प्रत्येक प्रश्नाचं. आणि हे जगाला कळालं का? 100% कळालं असं माझं मत आहे. का शेवटी प्रत्येक देशातले सगळेच लोक काही चांगल्या म्हणजे विचारांचे असतातच असं नाही. तर आता आपण आपल्या देशामध्ये आपला अनुभव घेतोच की गांधी आपल्या देशातले असताना सुद्धा आता आपण अनुभव घेतोय. पण निदान युनोच्या आमसभेने 2 ऑक्टोबर हा जागतिक अहिंसा दिन साजरा व्हावा असं एकमताने ठरवलं. याच्यापेक्षा आणखीन गांधींच्या विचारांचं काय आपण करायचं आहे? ज्या जनगण मन आणि वंदे मातरम याच्यावर एवढा संघर्ष झाला. अरे दोन्ही गीतं ही काँग्रेसनीच, वंदे मातरम सगळे काँग्रेस सेवा दलाचा कार्यक्रम किंवा झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. सुरुवातीला वंदे मातरम, नंतर झेंडावंदन, नंतर झेंडागीत आणि नंतर राष्ट्रगीत. ही परंपरा आज नाही, ही स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यांनी कधी ह्या शब्दाचा स्थानी तिरंगाच लावला नाही ते राष्ट्रवाद शिकवत आहेत, अशी आता अवस्था झालेली आहे. आणि म्हणून फार आपल्याला गांधी नीट नवीन पिढीला, विशेषतः कारण नवीन पिढीला त्यांची दिशाभूल करून काहीतरी खोटं नाटं सांगून आणि काहीतरी नॅरेटिव्ह याचा, हे आता याचाही उपयोग कधी चांगला होतो आणि कधी वाईटही होतो अशी अवस्था आहे. आणि माध्यमं तर पूर्ण आपली जवळजवळ गुलाम झालेली आहेत या सत्तेची आणि माननीय मोदी आणि संघाची, असं आपल्याला म्हणता येईल. मला आश्चर्य वाटलो म्हणजे मोहन, म्हणजे त्यांचं व्यक्तिगत मला काय म्हणायचं, कुणी कुठं जावं हा भाग वेगळा आहे, पण ज्याला आपण बहुजन म्हणतो, ग्रामीण भागातला सामान्य माणूस म्हणतो, ज्याकरता गांधी झगडले, ज्याकरता आपला विचार आहे, अशी माणसं त्यांना जेजुरीच्या गडावर घेऊन गेली आणि ते म्हणाले खंडोबा हा कशाचा प्रतीक आहे, तिथं सांगतायत. म्हणजे जी मंडळी किंवा जी माणसं किंवा जो माणूस या विचाराचा जवळपास देखील फरक येत नव्हता, त्यांच्याकडे लोक घुसायचा प्रयत्न करतायत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या उत्सवामध्ये जेव्हा माननीय पंतप्रधान मोदींना बोलवल्याबद्दल काही नाही, कुणी यावं कुठं दर्शन घ्यावं, पण तिथे प्रमुख विश्वस्त होते आणि त्यांनी तिथे एक ते आचार्य भोसले, शेंडीवाले असे तिथे असतात बघा, आचार्य तुषार भोसले, ते अगदी दिसतात तुम्हाला अदनबंद किंवा ते, हो ते त्यांना मोदींना तिथे घेऊन आले, हरकत नाही. आणि तिथं जे ज्या पद्धतीने त्यांनी निमंत्रण ते बोलवलं आणि ते जे विचार मांडले, मी जे ते ट्रस्टी होते पुरुषोत्तम मोरे, तिथं प्रत्येक वेळी मोऱ्यांचीच निवडणूक होते कारण तुकोबांचे वंशज त्या घराण्याची अशी मतदान होतं आणि मग पंच निवडले जातात. तसे सगळे मोरे मंडळी आहेत. तर त्यांना मी विचारलं तुम्ही काय म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा विचार काय? आणि मग हळूच त्यांना म्हटलं की अरे बुवा, तुकोबांना ज्यांनी छळलं ना त्या विचारांचेही प्रतिनिधी आहेत, तुम्ही त्यांना बोलवता आणि त्यांचं स्वागत करताय, काय चाल? इतके लोक दुसऱ्या टोकाला गेलेले आहेत, ही फार मोठी शोकांतिका आहे. मी गाथाही कोणाला कळलेली नाही, ज्ञानेश्वरी काही कळत नाही अशा अवस्थेमध्ये, आणि गांधी त्याहून कळत नाही आहे. गांधी जगाला कळाले. एक छोटंसं पुस्तक मी लिहिलं मागच्या 3-1 वर्षापूर्वी, गांधी आणि जग. एक आपल्या संत गाडगे महाराज विद्यापीठात माझं भाषण होतं. गांधींच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झाली त्यावेळी 2007ला. तर मी त्यावेळी जगात मला आलेले काही अनुभव सांगितले त्यावेळी. तर मला जाणवलं काय साधे पण
हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. गांधीसारखा पंचा आपल्याला गुंडवून आपण तेवढे मोठे नाही आहेत, पण निदान त्यातलं काही ते घेता येईल. अपरिग्रह तेवढं तर घेता येईल की नाही. आता एखादा लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेतला किंवा विधिमंडळातला तो 4-5 वर्षामध्ये एवढ्या प्रचंड म्हणजे त्याचं वातावरण होतं की असं वाटतं अरे मग अपरिग्रह सारखा आपल्याला आठवतो. तो निदान लक्षात ठेवल्यामुळं काही अंशी आपण बरे राहिलो समाजात. तो गांधींचा परिणाम आहे. साधेपण आहे, अपरिग्रह आहे. कशाला म्हणजे फार आकांक्षा कशाला करायची, गरजेपुरतच हे करा ना. पाण्याचा प्रश्न आहे, पाणी इतकं सगळं चालू आहे तरी मी नेहमी गांधींची एक आठवण सांगतो लहानपणापासून. तुम्हाला मी खोटं सांगत नाही. आता तर ह्या बाटल्या आहे पाण्याच्या, पण आपण फुलपात्र वगैरे घ्यायचो. ठीक आहे, ज्याला वरून पाणी पिता येत नसेल मी समजू शकतो, प्रत्येकाला येतच असं नाही. पण मी कुठल्याही समारंभात वरून पाणी काय पितो की ते फेकून दिलं, सगळ्या बाटल्या फेकून दिल्या जातात पाण्याच्या. साधी गोष्ट आहे, गांधींचा परिणाम. मग मला बाबासाहेब बादलेंनी एक आठवण खूप छान सांगितली होती, ते आहे त्यांच्या सगळ्या आठवणींच्या मध्ये. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजी सूत काढत बसले होते आणि ते त्यांचा नित्य नियम होता की त्या 1 तास सूत काढायचं. आणि त्यावेळी ते एक चांगले ग्रस्त म्हणजे घरचे सदन असावेत आले होते, गांधींच्या पुढे बसले. गांधींचा छोटा चष्मा होता, बाळासाहेब भारती तिने वरून बघितलं आणि परत आपली सूत काढायला सुरुवात केली. तर अर्ध्या तासानंतर सूत कथाही त्यांची संपली तेव्हा त्यांनी समोरच्या आलेल्या नमस्कार म्हणाले, कोण आपण? तर ते म्हणाले, बापू आपण समयदान, ज्ञानदान, धनदान, जीवनदान अशा अनेक गोष्टीचं आवाहन केले. तर मी आता सधन म्हणजे माझी ही चांगली आहे, माझी मुलं वगैरे चांगली आहेत, मला आता पूर्ण वेळ आहे, तर मी जीवनदान द्यायला आलो. अरे वा म्हणाले गांधी, खूप छान. पण गांधींचं ऑब्झर्वेशन बघा, निरीक्षण पहा. त्या अर्ध्या तासामध्ये ते जे समोर बसलेले ग्रस्त होते ते शेजारच्या माठातलं फुलपात्रामध्ये पाणी घेत होते आणि 2-4 घोट असतील अर्धे ते फेकून देत होते. हे गांधी फक्त पाहत होते, बोलायचं नाही सूत काढतं. आणि सगळं झाल्यानंतर म्हणाले, खूप आनंदाची गोष्ट आहे, तुम्ही आलात, अशा लोकांची आपल्याला जवळ आवश्यकता आहे. पण एक जरा तुम्हाला मी फक्त सांगतो, एक अर्धा तास तुम्ही बसला होता, 2 वेळा पाणी पिलात आणि अर्ध पाणी तुम्ही फेकून दिलं, तर कृपा करून तुम्ही 1 महिन्याने मला भेटा आणि असं पाणी न फेकता वाया घालवू नये याचं पहिले ज्ञान घ्या आणि जीवनदान द्यायला या म्हणायला. तर स्वातंत्र्यपूर्व काळ होतो. म्हणजे काय म्हणा तुम्ही सांगा, आज आपण पाणी फुटलेलं आहे, पाणी वाया चाललेलं आहे, नळ कॉर्पोरेशनचे धो वाहत आहेत, पाणी सगळं चाललेलं आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की गांधींना त्यावेळी वाटलं, ज्यावेळी इतकी काही म्हणजे टंचाई होती का होती, खेड्यापाड्यात विहिरी पण नव्हत्या, नळपाणी योजना नव्हती, पण लोकसंख्या कमी होती, पण तरीसुद्धा गांधींना वाटलं की अर्धा फुलपात्र सुद्धा पाणी फेकून देऊ नये. आणि एवढ्या मोठ्या जीवनदान द्यायला आलेल्या माणसाला ते म्हणाले की 1 महिन्याने मला भेटा आणि हे तुम्ही आत्मसात करा की पाणी फेकून वाया घालवायचं नाही. काय गांधींचं म्हणजे असा सकृतदर्शनी आपल्याला विक्षिप्तपणा वाटतो, पण त्यामध्ये फार महत्त्वाचा एक संदेश म्हणून तो माझ्यावर प्रभाव फार झाला. मी कधी तुम्हाला सांगतो, मी खोटं सांगत नाही, म्हणजे हा ते आत्मप्रौढी नाही, पाणी वाया घालवायचं नाही. एखाद्या समारंभात छोटीशी बाटली जरी थोडी राहिली ना ती बरोबर घेतो मी. हे माझे मित्र काय घेतलं, अरे कशाला फेकून कशाला द्यायचं हो रे, साधी गोष्ट आहे, कोणी हसलं तरी परवा नाही आहे. हा गांधींचा प्रभाव आहे. साधेपण हा एक गांधींचा प्रभाव आहे. प्रवास किंवा जिथं आपण जातो तिथल्या सुखसोयीशी समरस होऊन फार मोठी अपेक्षा आपल्याला करायची काही आवश्यकता नाही. हे गांधींच्याकडून खूप गोष्टी आपल्याला लहानपासून शिकता आल्या. आता त्याचा काही अंशी परिणाम हा आम्हा सर्वांच्यावर निश्चित झालेला आहे. फार 100% झाला असं आमचा आवड आहे, कारण तेवढे आम्ही मोठे पण नाही आहेत. आणि अलीकडे मोठी नसलेली माणसंसुद्धा आम्ही किती महान होतो असं सांगतायत. म्हणजे दुर्दैवाने खुजी माणसं मोठी झालीत आता, अशी फार मोठी आवश्यकता झालेली आहे अशा काळामध्ये. आणि मग गांधींचे पहिले सत्याग्रही म्हणजे बाबा विनोबांचं मी जेव्हा सगुण निर्गुण लिहित होतो महाराष्ट्र टाइम्समध्ये, दर शुक्रवारी वर्षभर हे अध्यात्मावर मला लिहायला सांगितलं होतं, तर मी लिहित होतो. त्यामध्ये विनोबांचं एक लिहिलं होतं की काय शीर्षक दिलं होतं, वाणी आणि पाणी जपून वापरा. फार सुंदर शब्द आहे. म्हणजे बोलणं हेही जपून आणि पाणी हेही जपून विनोबांनी सांगितलं होतं. आणि त्याचा एक तो वेगळा संदेश त्यांनी दिलेला होता. या छोट्या छोट्या गोष्टींचा प्रभाव माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना झाला. आता साधी गोष्ट आहे, तो काय फार याचा नाही आहे. तुम्ही वारकरी संप्रदाय असल्यामुळं माळकरी आहे, शाकाहारी आहे, तो भाग वेगळा, ते प्रत्येकाचं वेगवेगळं. गंमत काय झाली की कॅनडाला कॉमनवेल्थ कॉन्फरन्स होती
जगातल्या जवळजवळ राष्ट्रकुल संसदीय परिषद असते ना, त्यातल्या 40-42 देशांचे प्रतिनिधी होते आणि भारताच्या 18 लोकांच्या शिष्टमंडळात सर्व देशातली मंडळी होती. त्यात मला संधी मिळाली महाराष्ट्राचा एक आमदार म्हणून. एक तामिळनाडूचा एम चिन्नराज नावाचा तो DMKचा होता. अशी त्यामध्ये 18च्या मध्ये 6 खासदार आणि 12 आमदार होते देशातले. तर मूळचंद डागा नावाचे एक मेंबर ऑफ पार्लमेंट होते, फार बुद्धिमान पार्लमेंटरियन, आपल्या राजस्थानमधून निवडून आलेले होते. आणि देशामध्ये लोकसभेत जी बिलं मांडली जातात त्या बिलांना अतिशय अर्थपूर्ण अमेंडमेंट ज्याला द्यायची बुद्धिमत्ता, त्यापैकी एक ही वॉज वन ऑफ देम. आणि पंडितजी त्यांना खूप मानायचे, इंदिराजी खूप त्यांना मानत होत्या. अशा अत्यंत विद्वानग्रस्त हे आमचे जे शिष्टमंडळाचे प्रमुख होते. आणि मग 18 लोकांचं आमचं ते कॅनडामध्ये 18 दिवस आमची कॉन्फरन्स. मग आम्ही येताना अमेरिका, इंग्लंड, पॅरिस, जिनिव्हा असं आमचा दौरा होता. गंमत काय झाली, ते मूळचंद डागा भेटले आणि मग ते त्यांनी शिष्टमंडळ जाताना दिल्लीला, म्हणजे शाकाहारी कोण आहे, मांसाहारी असे हे हळदी घेतात की नाही. तर ते मूळचंद डागा शाकाहारी होतेच. तर मी त्यांना म्हटलं मी पण शाकाहारी आहे. तर ते म्हणाले आप पवार महाराष्ट्र. म्हणले हां. तो आप कैसे शाकाहारी. म्हटलं मी वारकरी कर्ड में हो. बरं, ठीक आहे. तर ते म्हणले ते कळवावं लागतं वर, म्हणजे जिथं आपण प्रत्येक देशामध्ये जाऊ ते जेवणाची व्यवस्था वगैरे तसं म्हणजे करावी लागते. आम्ही गेलो. मला म्हणाले कसं काय तुम्ही शाकाहारी. म्हटलं मी वारकरी संप्रदायात आहे. मग त्यांना मी बाळासाहेब भारदे साहेबांचं नाव सांगितलं आणि गांधी विचारामुळं म्हटलं मी शाकाहारी आहे. चांगली गोष्ट आहे म्हणाले. मला म्हणले पवार पवार आहे असे कसे काय आहे. त्यांना वाटलं सगळे पवार काय होते कसं काय. पण प्रभाव असतो वारकरी संप्रदाय म्हणा, गांधींच्या आयुष्याचा म्हणा, पण तो प्रभाव ते एवढे खुश झाले तुम्हाला सांगतो मी. आणि मग काय व्हायचं की आमचं डेलिगेशन जिथे आम्ही जाऊ तो जवळजवळ जगातले सगळे मांसाहारी आम्ही 2 जण आणि आणखीन कुठल्या तरी देशातले होते. अशी आमची एक असायची व्यवस्था, म्हणजे शाकाहारी जेवणाची, म्हणजे त्यांच्याबरोबरच पण शाकाहारी जेवणाची. गंमत सांगतो त्याला खूप मजा वाटायची. तर गांधींचा काय कोणावर परिणाम होईल काय सांगता येत नाही, पण थोडाफार माझ्यावर त्या ठिकाणी झाला हे मला. आणि ते इतर लोकांना खूप आश्चर्य वाटायचं, कारण गांधी शाकाहाराचे पुरस्कर्ते होते वगैरे वगैरे. तो भाग सोडून देऊ आपण. पण दुसरी एक गंमत तुम्हाला सांगतो की मी जेव्हा हे सगळं फिरत होतो आणि मग अमेरिकेला गेलो, सगळ्यात तुम्हाला गंमत सांगतो की जेव्हा त्याच्याही अगोदर 1973 साली वर्ल्ड युथ फेस्टिवल करता मी जर्मनीला गेलो होतो, युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून. 73ला त्यावेळी 2 जर्मनी होत्या, ईस्ट आणि वेस्ट, एक कम्युनिस्ट आणि एक अमेरिका. तर कम्युनिस्ट देशामध्ये जगातल्या वेगवेगळ्या युथ संघटनांचे एक जागतिक संमेलन होतं. त्यामध्ये प्रियरंजनदास मुंशी आमच्या शिष्टमंडळाचे प्रमुख होते. आज ते हयात नाहीत. बंगालमधले आमच्या अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. आणि आम्ही त्याला गेलो. तेही जवळजवळ 16 दिवस ती कॉन्फरन्स होती. 1973 बरोबर 51 वर्षापूर्वी. आणि विनी मंडेला त्यावेळी अत्यंत तुफान त्यांचं भाषण आम्ही तिथं ऐकलेलं आहे. ते त्यावेळी त्यांचं वय आता 73ची गोष्ट आहे. नंतर त्यांचं नेल्सन मंडेलाशी लग्न वगैरे झालं, पण ते विनी मंडेला त्या ठिकाणी त्या कॉन्फरन्समध्ये होत्या. मुद्दा तो महत्त्वाचा नाही. मुद्दा असा आहे की रोज दिवसभरामध्ये वेगवेगळ्या परिसंवाद व्हायची, प्रबोधन निबंध वाचले जायचे, चर्चा व्हायची, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. आणि मग कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा मधला सुट्टीचा वेळ असायचा दिवसा, तेव्हा सगळे डेलिगेशनचे लोक फिरायला वगैरे जायचे. ईस्ट बर्लिन म्हणजे बर्लिनपासून 30 किलोमीटर अंतरावर आमचं उतरण्याची व्यवस्था होती. विल्डॉ नावाचं गाव होतं एक, तिथे इंजिनिअरिंग कॉलेज होतं. आणि एकाच इमारतीमध्ये पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि भारत अशी शिष्टमंडळं उतरली होती. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो की शेख मुजीबुर रहमान यांचे चिरंजीव शेख हसन हे आमच्या इमारतीमध्ये होते. माझे फोटो वगैरे त्यांच्याबरोबर, वडिलांची नक्कल विक्कल अतिशय उत्तम करून त्यावेळी ते आम्हाला दाखवायचे. आणि मग एकदा आम्ही काय झालं की 5-6 मुलं आणि आमच्यावर ख्रिस्तिना नावाची एक दुभाषा, म्हणजे आम्ही जे बोलायचो ते जर्मनीमध्ये त्या लोकांना सांगत होती, अशी त्यांनी नेमलेली होती. आम्ही एका बागेत बसलो होतो. हे मी एका नंतर माझ्या लेखात लिहिलं होतं. तुम्हाला सांगतो, तुम्हाला खूप लोकांचे फोन आले, गांधींचा काय परिणाम माझ्यावर नाही जगावर, तुम्हाला सांगतो मी. आम्ही एका बागेत बसलो होतो गप्पा वगैरे करत, आणि ते ख्रिस्तियन आमच्यावर होती. आणि 2 जक्क म्हातारे
जर्मनमधले, ते काठी टेकत टेकत आमच्या असं त्या गार्डनमध्ये शेजारून चालले होते. ज्यांनी पूर्वीचा काळ बघितला ना, तर काही लोकांना ते अशी पट्टी असलेली पॅन्ट असायची बघा ब्रिटिश जमान्यामध्ये, तशी त्यांनी ती पॅन्ट घातलेली होती. अशी पट्टे, थकलेले होते, वय खूप त्यांचं झालेलं असावं, आणि काठी टेकत ते चालू होते. आणि ते आम्ही जिथं गप्पा करत हसत खेळत तिथं थांबले. आम्ही त्यांच्याकडे बघत राहिलो. तर त्यानंतर काय झालं, थोड्या वेळाने त्यातला एक म्हातारा अक्षरशः रडायला लागला. आमचं हसणं थांबलो. तुम्हाला सांगतो मी, मला गंभीर वाटलं का रे हे थांबलेत आणि त्यातला एक म्हातारा रडतोय का म्हणून. तर मी ती ख्रिस्त्याना जी होती ना आमची दुभाषा, तिला विचारलं हे रडतायत का. मग तिने विचारलं की हे विचारतायत की तुम्ही का रडता. तर त्यांनी मग ते जी जर्मनीमध्ये त्यांनी सांगितलं त्यांनी, आणि ख्रिस्तिनाने आम्हाला जे सांगितलं, ते म्हणाले काय झालं की दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरनी 14 वर्षाच्या वरची मुलं ही कंपल्सरी आर्मीमध्ये कंपल्सरी भरती करायला सांगितली. आणि दुर्दैवाने हिटलर हा हुकुमशाह होता, आणि त्यामुळं आमची मुलं आर्मीत गेली आणि अत्यंत तारुण्यामध्ये ती मरण पावली. तर आमच्याबरोबर जे 5-6 लोक होते, त्यातल्या बिहारच्या एका मुलाकडे बघून ते म्हणाले माझा मुलगा असंच मला दिसत होता म्हणाले, आणि परत ते रडायला लागले. मी तुम्हाला सांगतो की त्यावेळी आमची परिस्थिती अशी झाली की फार गैरलो आम्ही. मग ते ख्रिस्तिनाला, ती आमची जी दुभाषा होती, त्यातला एक म्हातारा तिला म्हणाला की हे कुठले आलेत, कुठले आहेत. तर आम्ही सांगितलं की इंडियन म्हणल्यानंतर त्याचं रडणं थांबलं. मी खोटं सांगितलं तुम्हाला, चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि उत्स्फूर्तपणे म्हणाले हो गांधी, तुम्ही गांधींच्या देशात नालात म्हणाले बरं का. आणि मग तुम्हाला सांगतो म्हणजे आमच्या लक्षात आलं की गांधींचा प्रभाव काय बरं का. मग हा एक थोडा पॉज गेला, आणि पुन्हा जर्मनीमध्ये त्या ख्रिस्तिनाला ते म्हणाले की या मुलांना सांगा तुम्ही या जगातल्या संमेलनाकरता आलात, पण जगामध्ये परत युद्ध होऊ देऊ नका म्हणाले. आणि ही गोष्ट फक्त भारतच करू शकतो, कारण तो भारत गांधीचा आहे असं ते म्हणाले. तुम्हाला सांगतो म्हणजे गांधीचा प्रभाव हा पाहिला. आज आपल्याला वाटतं की युद्ध चाललंय, हे ते आपण गमजा मारतो, युद्धांच्या कथा वगैरे करतो, पण 2 महायुद्ध ज्या देशांनी पाहिलीत, आज तो देश सुदैवाने एकत्र आलाय. पण जेव्हा एक जर्मन म्हातारा गांधींचं नाव इतक्या प्रभावीपणे घेतो, मी तुम्हाला सांगतो मी अतिशय भारावून गेलो. आणि ते माझ्या त्या आठवणीत मी डायरीत लिहिलेलं आहे की गांधींचा प्रभाव आपल्यावरच काय देशावर. पण दुर्दैव की आपल्या देशातल्या अजून लोकांना कळत नाही. आणि आम्ही तिथनं मग निघालो, त्यांच्या दर्शन घेतलं. म्हणजे ते पाया पडू देत नव्हते, पण आम्ही त्यांच्या पाया पडलो आणि आम्ही तिथनं परत आमच्या हॉस्टेलमध्ये आलो. ते डायरीत मी लिहिलं. तर मी आल्यानंतर विचार करत होतो हे काय म्हणजे गांधींनी अवघ्या जगाला केवढं व्यापून ठेवलं आहे. खरं सांगतो मला मी. नंतर ती आता ही 73ची गोष्ट, 81ला जेव्हा मी कॅनडात गेलो ना, तेव्हा तुम्हाला सांगतो, तेव्हा आमची कॉमनवेल्थ कॉन्फरन्स म्हणजे आपल्या ऑन डेलिगेटेड लेजिस्लेशन म्हणजे उपविधान समिती, ज्या ठिकाणी कायदा तयार होतो विधिमंडळात, म्हणजे त्याची एक समिती असते विधिमंडळातली. बिल मांडलं की त्याला कायद्याचं रूपान देण्याकरता त्याला सबऑर्डिनेट लेजिस्लेटिव्ह कमिटी म्हणतात तर त्यात मी सदस्य होतो. आणि तेव्हा जेव्हा आम्ही गेलो आपल्या याला म्हणजे कॅनडातनं मग अमेरिकेत गेलो. वॉशिंग्टनला गेल्यानंतर कॅपिटॉल, न्यू टाउन वगैरे, म्हणजे जिथं पार्लमेंट आहे ते जुनं आणि नवीन कॅनडा त्या वॉशिंग्टन. तर आम्ही जिथं उतरलो होतो तिथून आम्हाला ते पार्लमेंट पाहायचं होतं, म्हणून तो एम चिंदराज, तो DMKचा आमदार, आणि मी निघालो. हे सत्य गोष्ट तुम्हाला सांगतो मी बरं का. आम्ही निघालो, टॅक्सी केली आणि तिथे गेलो पार्लमेंटमध्ये. आणि आमचा जोधपुरी कोट माझा होता खादीचा, आणि माझ्याबरोबर ती मित्र, ते त्या टॅक्सी ड्रायव्हर जो होता ना तो निग्रो होता, पण त्याला तिथं निग्रो म्हणणं आवडत नाही, ब्लॅक म्हणतात. आणि मग ते आम्ही निघालो. तिथे इंडियन ड्रायव्हर खूप आहेत, पाकिस्तानी ड्रायव्हर खूप आहेत आणि निग्रो पण आहेत. तर आम्ही ज्या टॅक्सीमध्ये बसलो होतो तो होता ब्लॅक निग्रो. तर आमच्या दोघांचं बोलणं आणि साधारणतः माझा कोट खादीचा वगैरे असं जोधपुरी बघून फक्त तो चालता चालता विचारत होता की तुम्ही कुठनं. म्हणजे आम्ही सांगितलं आम्ही भारतातनं आलो. तोही उत्स्फूर्तपणे म्हणाला म्हणजे गांधींच्या देशात आला म्हणाले.
आणि आमच्या काळ्यांना जो न्याय मिळाला ना तो गांधींच्यामुळे मिळाला. गाडी चालवतो आम्हाला सांगतोय. आणि पुढे फार ऐकण्यासारखं आहे. आम्ही त्या वॉशिंग्टनच्या पार्लमेंटजवळ उतरलो, तुम्हाला गंमत सांगतो, आणि त्याला विचारलं बिल किती झालं. खरं सांगतो तुम्हाला मी. तर तो म्हणलं नो, तुम्ही गांधींच्या देशातले आलात ना, मला बिलकुल एक पै तुमच्याकडनं घ्यायची नाही म्हणाली. कारण आमच्या नसामध्ये गांधी, म्हणजे आम्ही जे आज स्वाभिमानाने थोडेफार आहोत ते गांधींच्या मुळात. मग त्यांना आम्ही पुन्हा नम्रपणे सांगितलं की अरे आपण दोघंही गांधींना मानतो, गांधींना हे आवडणार नाही फुकट प्रवास केलेला. हो खरंच ना. मी त्याला विनंती केली आणि मग त्याला फक्त जेवढे बिल झालं होतं तो घेतच नव्हता. म्हटलं अर्धे तरी घे. मग आम्ही त्यांना ते डॉलर दिले आणि उतरलो आम्ही. आणि उतरल्यानंतर दरवाजा असा लावून त्याचा निरोप घेऊन निघणार तेवढ्यात तो म्हणाला की तुम्हाला एक प्रश्न विचारू का मी, असं मला म्हणाला. तर आम्हाला वाटलं, आम्ही छाती आमची अशा अभिमानाने भरून होती की हा ड्रायव्हर सुद्धा आपण त्या गांधींच्या देशातले आलोत. आणि तो एकदम म्हणाला की एवढं जगाला संदेश मानवतेचा देणारा त्या गांधींची हत्या कशी काय झाली तुमच्या देशामध्ये, तेही मी लिहिलं होतं. आणि तुम्हाला सांगतो आमच्याकडे म्हणजे उत्तर फार विचित्र म्हणजे खरंच. आणि आज नुसती हत्याच नाही, त्याचा प्रश्न मला आज का आठवतो, विशेषतः 81 साली, म्हणजे आता 42 वर्ष झाली. आज मला आठवतं की त्याने विचारलं हत्या का झाली, आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, पण ज्यांनी केली त्याचं उदात्तीकरण आता चालू आहे आपल्या देशामध्ये. काय दुर्दैव आहे मला तुम्ही सांगा. आणि म्हणून पहा ना म्हणजे. आणि ते त्यांनी विचारले मला. आज जसं ती 50 वर्षानंतर ती गोष्ट जर्मनमधली आठवती ना, तशी 40-41 वर्षानंतर त्या निग्रो ड्रायव्हरचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्याने आम्हाला विचारलं की एवढ्या महान मानवाचा हत्या तुमच्याकडे का झाली अशी. आणि मग आम्ही त्याचा निरोप घेऊन निघालो. पण आता जेव्हा गोडसेचं उदात्तीकरण होतंय आणि भगवी कपटी घातलेली साध्वी गांधींच्या फोटोवर गोळ्या मारते, काय शोकांतिका आहे आपल्या देशातली. हे काय मला तुम्ही सांगा ना. म्हणजे मला कळतच नाही की कोणती वृत्ती, कोणती प्रवृत्ती, कोणता संदेश आपल्या आज भारतामध्ये चालू आहे. म्हणून क्षणाक्षणाला गांधी आठवलं पाहिजे. मला एक खूप आनंद आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे कुमारही होता आपल्या गणेश कला किरणामध्ये 15 दिवस नारायणभाई देसाई म्हणजे महादेवांचे चिरंजीव 15 दिवस ते गांधी सांगत होते. आणि मला आनंद या गोष्टीचा झाला की 3,000-3,500 फक्त विद्यार्थी तरुणी असायचे नोटबुक घेऊन 15 दिवस. आणि काय आठवणी जागवल्या हो नारायणभाईंनी. हे किती गांधींचा परिणाम आहे. 1985ला म्हणजे आता मी विस्ताराने सांगत नाही, 1985ला काँग्रेसच्या स्थापनेला शताब्दी 100 वर्ष झाली. म्हणून मुंबईलाच तो ऐतिहासिक म्हणजे चले जावचा प्रस्ताव आल्यामुळं त्या ठिकाणी तो जो समारंभ झाला शताब्दीचा, त्यावेळी बादशाह खान सरहद्द गांधी हयात होते. तर ते जलालाबादला राहत होते, कारण ते धड पाकिस्तानमध्ये पण नाही आणि ते त्याला बॉर्डरला असलेल्या जलालाबादमध्ये. तिथं माधव गडकरींनी जाऊन त्यांची मुलाखत घेतली होती. ती लोकसत्तेमध्ये त्यावेळेच्या छापून आलेली होती. ते आले, त्यांचं वय खूप तसं झालेलं होतं. ते अधिवेशन झाल्यानंतर ते पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर ते कस्तुरबा गांधी म्हणजे आपल्या आगाखान पॅलेसमध्ये गेले, त्या स्मारकामध्ये गेले. शोभनाताई रानडे त्यावेळी होते, आत्ता नुकत्याच परवा वारल्या. जवळजवळ 100 वर्षाला त्यांना थोडीच महिने राहिले. तिथे गेल्यानंतर त्यांनी ती समाधी गांधींची आणि कस्तुरबांची आपलं महादेवबाईंची आणि कस्तुरबांची पाहिली. खूप लोक होते. सुदैवाने मला तिथं जाता आलं त्यावेळी. तर काय विचारावं बादशाह खान सरहद्द गांधींनी. अरे गांधी प्रार्थना किसी को आती है म्हणे. तर शोभनाताई रानडे म्हणाले हा आम्ही आती आहे. आणि मग त्यांच्यासमोर बादशाह खान सरहद्द गांधींनी सांगितल्यामुळं त्यांनी गांधी प्रार्थना त्यांच्यासमोर मांडली. गांधींचा प्रभाव बादशाह खानांच्यावर की ज्यांच्या गळ्यामध्ये बंदुकीच्या गोळ्यांचा पट्टा असा सगळा समाज त्यावेळेचा, त्यांना अहिंसा काय गांधींचा म्हणजे परिणाम ह्या सगळ्या मंडळींच्यावर त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहतोय. आणि हे लहानपणापासून काय झालं की सेवादलापासून म्हणा किंवा आपल्या घरगुती वातावरणामध्ये म्हणा, या सगळ्या बारकावे जे आहेत ना, ह्या गोष्टी आम्ही टिपत गेलो. आणि त्याचा खूप माझ्या जीवनावर म्हणजे आपलं जीवन म्हणजे फार मोठं महान असं काही नाही, पण जे काही झालं लहान काय किंवा मोठं काय, साधी गोष्ट आहे. माझ्या लहानपणी मला आठवतं कुठल्याही खेड्यातला खादीचे कपडे घातलेला सेवाभावी माणूस असला ना, तो गाव साफ स्वच्छता करायचा, गावामध्ये व्यसनमुक्तीचं काम. मग त्याला काय म्हणायचे, गावचा गांधी, आमच्या गावचा गांधी हा म्हणायचे. काय म्हणजे गावातल्या सगळ्या लोकांना वाटायचं की हा आपला गांधी आहे.
इतकं रूप हा गांधींचा विचार हा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला होता. सामोपचार होता, समाज सगळे एकत्र होते, जाती विसरून एकत्र यावं, गावगाडा कसा पूर्वी एकत्र यायचा तसा यावं, ही सामाजिक ऐक्याची कल्पना होती, राष्ट्रीय एकात्मतेची कल्पना होती. बाळासाहेब भारदेंनी मला आणखीन एक सांगितलं, तुम्हाला सांगतो की नॅशनल इंटिग्रेशन ज्याच्यावर आता आपण खूप चर्चा करतो ते संपूर्ण खरोखरच धोक्यात आले या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्यामुळं. तर हे नॅशनल इंटिग्रेशन किंवा राष्ट्रीय एकात्मता याच्याबद्दल जे विवेचन विश्लेषण आहे किंवा शब्दप्रयोग जे आहेत ते वेगवेगळे वापरले जातात. कधी कधी निधर्मी वापरलं जातं, धर्मनिरपेक्ष वापरलं जातं, अदर काही म्हणजे ज्याला जे सुचल तसा असा एक त्याचा पर्यायी शब्द तयार होतो. बाळासाहेब भारदेंनी एकदा सांगितलं होतं की माननीय म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींना सर्व धर्मांचं एकच असं म्हणजे नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं हे फार सुंदर त्यांनी सांगितलं. गोलमेज परिषदेला गांधी गेले, त्यानंतर गांधी खूप वेळा लंडनला गेले. तर एका पत्रकाराने त्यांना विचारलं होतं की तुम्ही तर म्हणता की सर्व धर्म समान आहेत, तरी मी सनातन आहे किंवा मी हिंदू आहे असं मला याचा अभिमान आहे असं का म्हणता. तेव्हा गांधींनी तिथं उत्तर दिलं होतं, ते फार छान बाळासाहेब भारदेंनी खूप छान सांगितलं होतं. ते म्हणाले काय की आता इथं अनवर आहेत, कुमार आहे, मी आहे, तुम्ही गायकवाड बरं बरं, तर तुम्ही कोणी जे असाल ते प्रत्येकाला आपली आई सर्वश्रेष्ठ वाटते. म्हणजे बाळासाहेब भारदे तर म्हणायचे की पृथ्वीतलावरचं ईश्वराचं देवाचं रूप म्हणजे आई असं ते म्हणायचे, आणि प्रत्येकाला आपल्या आईबद्दल. मग बाळासाहेब भारदे म्हणाले, गांधी त्यांना म्हणाले प्रत्येकाची आई आपापल्याला श्रेष्ठ वाटते, ती गोरी आहे का ती काळी आहे का माझ्या मित्राची आई माझ्या आईपेक्षा फार चांगली वगैरे असेल ना, पण माझी आई ती माझी आई. पण हे मी म्हणत असताना कुमारची पण आई त्याला तितकी श्रेष्ठ आहे, अनवरची आई त्याला तितकी श्रेष्ठ आहे. इथं प्रत्येक बसलेल्या माणसाची आई आपापल्याला श्रेष्ठस्थानी आहे. तेव्हा माझ्या आईबद्दल मला अभिमान आहे आणि माझ्या मित्राच्या आईबद्दल तितकाच मला आदर आहे. तर सर्व धर्म आदरभाव म्हणजे राष्ट्रीय एकात्मता हे गांधींनी सांगितलं होतं, आणि आदरभाव म्हणजे समानता. तो गांधींनी मुद्दा कसा म्हणलाय बघा ना, किती सौम्य आणि चांगल्या शब्दामध्ये. आता हे अनेकांना समजलं जगातल्या लोकांना, पण आत्ताची जी मंडळी आता काय तर कुठले ते संत संमेलन म्हणजे माध्यमाने काय लिहितात, कोण संत आहेत कोण ठाऊक. आता कुठं संत समजले काय, अरे मी खरंच मी वारकरी संप्रदायातलं आहे, मी मानतो ना हे सर्व, पण कुणी उठताना संत संमेलन कोण संत आहे, आणि त्या संतांचा म्हणजे आदेश आहे का हिंदू राष्ट्र जाहीर करा. आता काल आजच्या वर्तमानपत्रात वाचलं मी, कुठेतरी संत संमेलन झालं म्हणाले. कुणालाही संत म्हणतायत, कुणालाही प्रति गांधी म्हणतायत. आता आपले प्रति गांधी आपण आता आम्ही त्यांच्या जवळ होतो, काय काय काही सांगायची जरूर नाही आहे, तर मूळ कळल्यानंतर आपली गडबड होती सगळी. कुणालाही प्रति गांधी काय, कुणाला काय काय सगळं असं सगळं चाललेलं आहे. माध्यमंसुद्धा पूर्ण म्हणजे माझे मित्र विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना म्हणायचे हे चार खांब तुम्ही भाषण करता म्हणाले, मला गमतीने म्हणायचे. पण हा जो चौथा खांब आहे म्हणाले माध्यमाचा, म्हणजे हो म्हणलं काय झालं, तो खराब झाला नाही असं नाही म्हणाले, त्याला वाळवी लागली, किती औषधं मारली तर आता दुरुस्त होणार नाही. इतके गुलाम होऊन गेलेत या सगळ्या मंडळी. सत्य कोणी लिहित नाहीये, आणि सत्याचा म्हणजे आग्रह धरणारे गांधीजी, सत्य कोणी लिहित नाही आता सगळ्या. म्हणजे आजच्या अवस्थेमध्ये आपण माध्यम आपल्याबरोबर नाहीत, सत्ताधारी आणि समाज भरकटलेला आहे, तो एकांगी झालेला आहे. आणि विशेषतः तरुण मुलं जेव्हा धर्मांधतेकडं आणि संकुचित विचाराकडं धावली जात आहेत, त्यावेळी तुम्हाला सांगतो कुमारने सांगितल्याप्रमाणे वर्तमानात गांधींचा विचार जगणं, तो लोकांना मांडणं, व्यसनमुक्ती वगैरे साध्या गोष्टी होत्या. 7 दिवस 2 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर आम्ही सप्ताह साजरा करायचो, झोपडपट्टी जाऊन स्वच्छता करणं, व्यसनमुक्ती. पोपटला शहा असे भाषण करायचे की समोर माणसं रडायची, दारूचे दुष्परिणाम काय होतं ते. असं इतका तो गांधींचा गावागावात नशाबंदी आणि व्यसनमुक्तीचे काम होतं, तेही आता थंडावून गेलेलं आहे. त्याला एक वेगळीच प्रतिष्ठा आता दुर्दैवाने प्राप्त झालेली आहे. अशा अवस्थेमध्ये मला जो काही थोडाफार म्हणजे माझ्या पद्धतीप्रमाणे गांधी मला जे काही समजले किंवा माझ्या जीवनामध्ये मला काय आणता येईल, मी 100% तितका तसा होणार नाही, पण निदान थोड्या तरी वाटेवर आपल्याला चालता येईल का नाही असं सारखा. आणि आता मी तुम्हाला खोटं सांगत नाही की असं जर म्हटलं तर तुम्हाला काय सध्या कसं होतं की म्हणजे गैरवर्ण सुद्धा म्हणजे मोदींच्यामुळं खोटं वाटायला लागलं लोकांना. खरं सांगतो म्हणजे फार म्हणजे वाईट वाटतं मला. एखादा प्रामाणिक माणूस गैरवरला तरी त्याला वाटतं मोदीच गैरवरला. अशी दुर्दैवी अवस्था झालेली आहे. तेव्हा मन
आणि करुणा, दया आणि असं भारावणं किंवा गहिवरणं या गोष्टी म्हणजे इतक्या विचित्र होऊन गेल्या आहेत. पण आता ते देखील कोणाला काय बघायला, शेजारच्या माणसाला बघायलाच कोणी तयार नाही. उदासीन झालेत लोक. तुम्हाला सांगतो, रोज आपण चर्चा करतो, 100 रुपये झालं, डिझेल अमकं झालं, ते लाईट बिल वाढलं, गॅसचे पैसे वाढले, गप्पा करतो आणि हसत निघून जातो. इतके लोक उदासीन झालेत. ते बाळासाहेब भारदेंनी एक वाक्य वापरलं होतं की नेते सुखासीन आणि लोक उदासीन, अशी आत्ता लोकशाहीची अवस्था आहे. नेते सुखासीन आणि लोक उदासीन. कुणीच काही करायला तयार नाही. माध्यम आपल्याबरोबर नाहीत, कुणीच नाही. सेलिब्रिटी पूर्वी बोलायची तरी. अहो राज कपूर वगैरे देऊन काही विचार होता ना. पृथ्वीराज कपूर, ख्वाजा अहमद अब्बास, झेडा, काही माणसांना काही विचार होता. अली सरदार जाफरी, बदरुल सुलतानपुरी हे पुरोगामी विचारांचे होते. कैफी आझमी म्हणजे आपल्या शबानाची वडील, म्हणजे काय विचार घेऊन ते परखडपणे बोलत होते ना. आता तेही कुणी बोलत नाहीयेत. कुणी पद्मश्रीची वाट बघते, कुणी पद्मभूषणची बघते, कुणी भारतरत्नची बघते, कुणी काय बोलायला तयार नाही. सत्यावर कुणी बोलायला तयार नाही. हो काय म्हणजे बाकी ठीक आहे. बाकी सावरकरांचं मला एक बरं वाटलं की सावरकरांच्या चित्रपटाला 0 लोकांनी तिकीटच काढलं नाही. फार म्हणजे. आणि गांधी पिक्चर तुम्हाला सांगतो मी, नेमकं त्यावेळी 1981ला मी कॅनडा अमेरिकेत गेलो. 8 थिएटरमध्ये गांधी. खोटं सांगत नाही तुम्हाला मी. लंडनला मी 6 दिवस होतो. आणि माझे ज्यांच्याकडे मी उतरलो होतो ते म्हणाले तुम्ही गांधी पाहिलं? म्हटलं आम्ही पाहिलं. आपण जाऊ म्हणाले. हाऊसफुल. 6 थिएटरमध्ये लंडनला गांधी हाऊसफुल आहे. बाकी तुम्ही किती चित्रपट काढावं ते रिकामीच पडणार. तुम्ही इथं कितीही गाजावाजा करा, कितीही करा, हे महत्वाचं आहे ना. आणि तो प्रभाव मला सगळ्या वयोगटामध्ये दिसला. अमेरिकेमध्ये, न्यूयॉर्कमध्ये 8-8, 10-10 थिएटरमध्ये गांधी चित्रपट लागतो आणि तो हाऊसफुल होतो. याच्यापेक्षा म्हणजे असं वाटतं की आशादायी आहे. अजून जग 100% आशादायी. आणि मी तर आहेच आहे, म्हणजे काय प्रश्नच नाही आहे. त्यामुळं आज कुमार अनवर यांनी या ठिकाणी बोलवलं आणि थोडाफार माझ्यावर काय परिणाम वाटला तो मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. गांधी टोपी बद्दल सांगा. हो, गांधी टोपी म्हणजे काय? गांधी टोपीचं काय आहे आता खरं सांगू तुम्हाला, आता टोप्या वेगवेगळ्या झाल्या काय ते फार. हो ना, काय नाही. आणि ते आता कुमारने सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्याचा एक परिणाम आहे. तुम्हाला सांगतो वाघमारे, नाही सांगतो तुम्हाला मी काय झालंय. आत्ता अलीकडे महात्म्यांना देखील लहान करायचं काम चालू आहे. आणि त्यामुळं हा महात्मा मोठा का तो महात्मा मोठा ह्याची स्पर्धा चालू आहे. दत्ता भगत मला एकदा भेटले. त्यांचं पुण्यनगरीमध्ये एक सदर चालू होतं. खूप छान लिहित होते. आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकर गांधींचं म्हणजे कसं सख्य होतं किंवा आता जे दाखवता येत तसं अंतर नव्हतं हे दाखवण्याचा जेव्हा प्रयत्न केला तर औरंगाबादला त्यांच्या घरावर मोर्चा निघाला. म्हणजे आंबेडकरी चळवळीतल्या काही मुलांनी, सगळ्यांनी नाही, काही मुलं. तर त्यांच्या पत्नी म्हणाल्या आता तुमचं वय झाले, तुम्ही निवृत्त झाला, कशाला लिहिता म्हणाले. ही मला खाजगीमध्ये जेव्हा दत्ता भगत म्हणाले मला फार फार दुःख झालं. काय म्हणजे अरे तुम्हाला म्हणजे त्यांना जे दगडं मारतात किंवा ज्याने मोर्चा काढला त्यांना कळालंच नाही ना. आणि मग दत्ता भगत म्हणाले, ते मुलं जेव्हा माझ्याकडे आली ते फार ऐकण्यासारखे आहे. ते म्हणाले की अरे गांधी काय, महात्मा फुले काय, बाबासाहेब आंबेडकर काय, अरे सगळे महात्मा होते. आणि मग म्हटले, मी त्यांना सांगितलं की आपण जमिनीवर उभं राहून अरे आकाशातली नक्षत्र बघा, काय 12 नक्षत्र 13 नक्षत्र, ते कोणतं नक्षत्र अधिक चमकतं हे सांगण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. ते आपापल्या तेजाने तळपते म्हणाले. त्यांची तुलना तुम्ही करू नका. काय सुंदर दत्ता भगतांनी उत्तर दिलं, फार सुंदर. त्याची आज आवश्यकता आहे. ते देखील ह्या नवीन पिढीला ज्यांना माहीत नाही तर समजावून सांगितलं पाहिजे. हो विनाकारण काहीतरी हे सांगण्याचा प्रयत्न करतात. नाही बाकी मी सांगत नाही. हो लुई फिशर सारखा जागतिक कीर्तीचा पत्रकार, फिलॉसॉफर, लेखक त्यांनीच लिहिलंय ना की आंबेडकरांना त्यांनी एकदा जेव्हा बाबासाहेबांना विचारलं की एवढं सगळं होऊन तुम्ही कसं काय गांधींना मानता, उत्स्फूर्तपणे क्षणाचाही विसंबंध नव्हता. बाबासाहेब म्हणाले काय करणार, म्हणाले जगात मला समजून घेणारा एकच माणूस आहे म्हणले गांधी. आता यावेळी काय पाहिजे. तरी आपण कशाला तुलना करतो म्हणजे असं वाटतं मला. धन्यवाद.